तुमचं काही महत्वाचं काम आहे का? लय महत्वाची मोठी बातमी आहे हा. मग बोला पटकन. तुम्ही ना आमच्याशी असंच नेहमी हटकून वागा. आमच्या मनाचा अजिबात विचार करू नका. हे आम्हाला आवडत नाही बरं का. हा, आमचं बी काळीच आहे, तुटतंय ते. हा काय आहे महत्वाचं काही असेल तर जरा लवकर सांगा, मी बिझी आहे. हा म्हणजे असं आहे, त्या शिरीष गाणेकरला बघितलं मी आता. काय? शिरीष घाणेकरला कुठे पाहिलं? अहो इथं या सिग्नल बघितलं, आम्ही गाडीत बसला होता तो आमच्या समोर असं 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 बघितलं, आमच्या डोळ्याने बघितलं त्याला. आता मी इथं अहो मग दिसता क्षणी गोळ्या नाही का घालायच्या तिथल्या तिथेच? जिवंत कसा काय सोडला त्याला? कमाल करता गाडगे पाटील तुम्ही. पुन्हा जर त्यांनी डोकं वर काढलं तर तो किती त्रासदायक होईल तुम्हाला आणि मला, याची कल्पना आहे का तुम्हाला? हे बघा, आम्हाला बी तेच करायचं होतं, पण काही करण्याच्या अगोदर तो इथं निसटला ना, फार सुसाट गेला. काही करता ना आलं आम्हाला. हा मग गाडीचा पाठलाग करायचा ना. नाही नाही, पाठलाग नाही करता आला आम्हाला, पण हे लक्षात घ्या, त्यो आता याच भागात राहतोय हे तर कळलं की नाही आपल्याला. मग तुम्ही ना हातची शिकार घालवली आहेत गाडगे पाटील, कळतंय तुम्हाला? कसं आहे आता मॅडम, आपलं तू कळलं की नाही कुठं आहे ते. हा तुम्ही नका ना आता विचार करू, तुम्ही नका टेन्शन घेऊ त्याचं, मी बघतो समजा काय ते. हा बरं मला हे सांगा, गाडीत तो एकटाच होता की त्याच्या बरोबर कोणी होतं? नाही ते काय मला काय बघताना आलं, गाडी इथं थांबली होती आणि माझं सहज लक्ष केलं तेव्हा मला कळलं. हा पण एक मात्र सिद्ध झालं बरं का, त्यो याच भागात कुठेतरी आहे, आपण त्याला हुडकून काढू शकतोय. हा ते सगळं ठीक आहे हो, पण तो जिवंत आहे आणि आपल्यावर नजर ठेवू नये. तेव्हा आता तुम्ही फिल्डिंग वाढवा, तुमच्या माणसांना अलर्ट करा, त्याचा लवकरात लवकर शोध घ्या. समजतंय का तुम्हाला? तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. माझे गुप्तेर आहेत की नाही, कामाला लावतो, सगळ्यांना पळवितो, पारा अशा 200 स्पीडनी पळवतो. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. तो जर का श्रावणीच्या हाती लागला ना, तर गाडगे पाटील माझा पराभव आहे तो, आणि माझा पराभव म्हणजे तुमचाही पराभव आहे, लक्षात ठेवा, विसरू नका. आता तुम्ही काय बोलायलाय, तुम्ही नका असं काही टेन्शनचं बोलू. बघा मी मी म्हटलं ना, मी करतो म्हणून, मी समधी व्यवस्था करतो, तुम्ही अजिबात काळजी करू नका. हा अगं एक कारभारने, अगं चल की आवर की पटकन. कवा धर ना आवरायलीस? काय पूजा झाल्यावर जायचं वय तिकडे? अहो आलो आलो, थांबा की जरा. काय हो, कधी नव्हतं आवरायला होतं, किती वरडायला असा? एवढं ये काय रे शुभू, तू पूजा सोडून इथं काय करायलास? श्रावणीने दिलेला नवीन कुर्ता घालाय नको काय? बरं आहे का, मी 2 मिनिटात आवरतो, लगेच निघत. हा आई, कुर्ता कुठं आहे? कपटात आहे. हा मी कुर्ता माझ्या आहे बुवा. नथीची पिशवी आहे. आहे ना, ठेवली बरं. अरे देवा, हे असं कसं झालंय? श्रावणीनं नवीन दिलेला कुर्ता असा फाटलेला कसा काय? अरे फॉल्टी पीस असेल, तिनं न बघता घेतला असेल आणि आणून दिला असेल. काय बी असलं तर तिला काय बोलू नकस, तिला वाईट वाटत. आई अण्णा, श्रावणी असं न बघता मला गिफ्ट कसं काय देईल? आणि हा कुर्ता आधीपासून फाटलेला नाहीये बघा की, कोणीतरी फाडलाय याला. हे बघ शुभू, तिनं न बघता घेतला आणि परस्पर आणून दिला असेल. आता तिला वाईट वाटेल असं काही बोलू नकस बाबा. होय अण्णा. बर तू दुसरं काहीतरी घाल की जा. हा घालतो. मुलगी कुठे असेल, कसं पकडू तिला? रुद्र, सगळं ओके? येस सर, आपले सगळे सिक्युरिटी गार्ड्स व्यवस्थित लक्ष ठेवून आहेत, यू डोंट वरी. मोक्षा मॅम, हा तुमच्या घरातला पेशंट तुम्ही शिफ्ट केलाय का कुठे? हो. बरं, कुठे गेलाय? रुद्र सर, शिरीष काकांबद्दल एवढी चौकशी का करताय? हॅलो मॅडम, हा मी काहीतरी विचारलं तुम्हाला, कुठे शिफ्ट केलंय? ते त्यांना ॲक्च्युली धुराचा त्रास होतो ना फार, म्हणून एका नातेवाईकांकडे शिफ्ट केलं. बरं, मग ॲड्रेस? ॲड्रेस काहीतरी पत्ता असेल ना त्यांचा?
काय चाललंय काय? कसली एवढी चौकशी करताय? म्हणजे पूजेच्या दिवशी सुद्धा चौकशी काही थांबत नाहीये. नाही, चौकशी म्हणजे कसं आहे, आमची ड्युटी 24 तास सुरूच असते ना मॅडम. त्यांना फक्त पेशंटला कुठे शिफ्ट केलं एवढंच विचारतं. अगं सांग ना मग अशी मला म्हणालीस ना साताऱ्याला काकांकडे शिफ्ट केलंय. हो हो. एवढ्या लांब कशाला पाठवलंस? आपल्या घरी पाठवायचं ना. नाही त्याचं काय ना, डॉक्टर म्हणाली की हवा बदल झाली तर जरा बरं वाटेल. हो ना? हो हो. चला आता पूजेला सुरुवात करूया. या कोण बसतंय पूजेला? या. हॅलो, इन्स्पेक्टर रुद्रप्रताप बोलतोय. जैन सर, सर मी तुम्हालाच फोन करणार होतो सर. का, काय झालं? नाही, तुमचा आवाज एवढा टेन्शनमध्ये असल्यासारखा काय? सर आपल्या पोलीस स्टेशनमधल्या आणखी 2 पोलिसांची तब्येत बिघडली सर. काय? हो सर, हवालदार कांबळेंसोबत जसं घडलंय ना तसं सेम यांच्या तोंडातूनही फेस येतोय सर. अरे पण नक्की झालं काय? कसं घडलं कसं हे? काय माहिती नाही सर, सगळ्यांसोबत असं अचानक का होतंय काहीच कळत नाहीये. पण आता पुढे काय करायचं? तुम्ही एक काम करा, आत्ताच्या आत्ता त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. मी आता इथे एका मुलीच्या शोधात आहे, त्यामुळे मला येता येणार नाही. पण हॉस्पिटलमधले सगळे अपडेट्स मला वेळोवेळी फोनवर हवेत. डॉक्टरांना म्हणा जे काही करायचंय ना ते करा. समजलं? हो सर, ठीक आहे. कीप मी पोस्टेड. जय